इथे आपण ज्वारीची भाकरी बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ, पाणी। पिठामध्ये हळूहळू पाणी टाकून घ्यायचं, व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। एक छान त्याचा घट्टसर गोळा बनवायचा आपल्याला। जेवढं पीठ आपण व्यवस्थित मळू तेवढी भाकरी छान होते। व्यवस्थित मळून घ्यायचे ते आपल्याला। आपल्या तळहाताने व्यवस्थित पीठ जेवढं मळेल तेवढी भाकरी छान टम आणि चवीला खुसखुशीत होते। इथे मी पीठ मळते खूप वेळ, बघा थोडंसं कष्ट लागतील पण भाकरी खूप छान होतात। डो बघा छान सॉफ्ट आणि नॉनस्टिकी झालेला आहे। आता मी ह्याचे 3 पार्ट्स करून घेते आणि एक छोटा बनवते, 3 भाकरी बनवणे आहेत म्हणून। आता ह्याला गोल बनवून घ्यायचा शेपमध्ये। आता आपण इथं थोडंसं पीठ टाकून घेऊ पोळपाटावरती आणि थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं। आता भाकरी आपल्याला थापायच्यात। भाकरी थापून घेऊया हाताने, दोन्ही हाताने भाकरी व्यवस्थित थापली जाते। बघा मी दोन्ही हाताने भाकरी थापते व्यवस्थित। आता आपण भाकरी मोठी करून घ्यायची। भाकरी मोठी झाली व्यवस्थित। इथे मी तवा टाकून घेतला आहे ऑलरेडी, गॅस मोठाच ठेवायचा आहे। भाकरी तयार झाली। आता आपण याला तव्यावरती टाकून घेऊया। तव्यावरती मी भाकरी टाकली। आता याला आपण पाणी लावून घ्यायचं हाताने। पटकन पाणी लावलं की पोळत नाही, पटकन भाकरीला पाणी लावून घेतलं मी, ते स्प्रेड केलं। सगळीकडे व्यवस्थित पाणी लावायचं, भाकरी छान लागते। तर थोडंसं पाणी सुकलं की भाकरी उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने आपल्याला परत ती शेकू द्यायची। इथे बघा गॅस मीडियम हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे। परत मी भाकरी बनवते सेम प्रोसिजरने। ही पण भाकरी बनवून तयार आहे। तोपर्यंत आपली तव्यावरची पण भाकरी भाजली असेल, तिला चेक करूया। बघा भाजली व्यवस्थित। आता हिला आपण पलटून घेऊया आणि बॅक साईडने पण हिला भाजून घ्यायची। भाकरी बघा हळूहळू टम्म फुगते, व्यवस्थित भाजते। 1-2 मिनिट ठेवलं, 2 सेकंद ठेवलं तर भाकरी पटकन भाजून जाते। छान भाजली। कडक हवी असेल तर गॅस बारीक करून 1-5 मिनिट ठेवा तुम्ही भाकरीवरती, एकदम कडक भाकरी होते। भाकरी झाली। आता आपण अशाच दुसऱ्या भाकरी बनवून घेऊया। आता ही भाकरी आपण गॅसवरती कशी भाजायची बघून घेऊया। पहिल्यांदा भाकरी झाली की तव्यावरती टाकून फुगवून घ्यायची थोडीशी। फुगल्यानंतर मग तवा बाजूला काढायचा आणि डायरेक्ट फ्लेमवरती भाजायची। अशी भाकरी भाजल्याने भाकरी कडक होते आणि चवीला छान लागते। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। इथे बघा भाकरी कशी मऊ झालेली आहे। मी याची घडी करून दाखवते, तरी पण भाकरी मऊ आहे। थँक्यू।